नमस्कार. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू असून आज आपण ट्रेनी शिपाई या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. फॉर्म सुरू झालेत 17/7/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 6/8/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर एकूण जागा आहेत 58. क्वालिफिकेशन आहे 10वी पास विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे 10वी मराठी सब्जेक्ट घेऊन पास असायला हवं. जर तुमचा इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंग कोर्स जर झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. नंतर आहे एज लिमिट किमान 18 वर्ष आणि कमाल 30 वर्ष एज आहे. नंतर आहे स्टायपेंड 20,000 रुपये पर मंथ ट्रेनिंग पिरियडमध्ये मिळेल आणि आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द ट्रेनिंग पिरियड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 24,500 रुपये पर मंथ इतकं पेमेंट हे मिळणार आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी नॉट मॅन्डेटरी, आवश्यक नाही आहे. त्याच्यानंतर आहे पेमेंट ऑफ फीज. ट्रेनिंग पिऊनसाठी फीज आहे 1,180 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी असणार आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणून या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसणार आहे. इथे आपल्याला पहिलं फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचं, नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाकायचं, नंतर मिडल नेम टाकायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाकून घ्यायचं, नंतर लास्ट नेम टाकायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाकून घ्यायचं. नंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि परत एकदा खाली कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर तुमच्याकडे असेल तर तोही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पुढे आहे ईमेल आय डी टाकायचा आणि परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा. जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. वरती आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. फोटो आपल्याला 2 अपलोड करायचे आहेत, एक स्कॅन केलेला फोटो आणि दुसरा कॅप्चर इमेज आपल्याला अपलोड करायचे आहे. कॅप्चर इमेज आपण जो QR आहे तो मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आणि कॅप्चर इमेज ही अपलोड करून घ्यायची. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथे आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि खाली आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर या बॉक्समध्ये देखील क्लिक करून घ्यायचं आणि नंतर नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर बेसिक डिटेल्स येतील. पहिलं या ठिकाणी आपली पोस्ट, ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे ती पोस्ट इथून सिलेक्ट करायची. नंतर आहे कास्ट कॅटेगरी, आपली जी कास्ट कॅटेगरी आहे ती यामधून सिलेक्ट करायची. SC ST VG A NT B NTC जी कुठली असेल कास्ट ती सिलेक्ट करायची. नंतर आहे आर यू ए पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, 40 किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहात का, तर असेल त्यांनी येस करा. मी या ठिकाणी नो करतो आहे. त्याच्यानंतर आहे डू यू हॅव डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे काय, तर माझ्याकडे आहे म्हणून मी येस करतो आहे. रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट, तर हो म्हणून यस करतो आहे. पुढे आहे रिलिजन टू विच यू बिलॉंग, तुमचा जो धर्म आहे तो लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, शीख जे काय असेल तुमचा धर्म तो या लिस्टमधून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढं आहे डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याकमध्ये येता का, असेल त्यांनी यस करा, नसेल तर नो करा. इफ यू पॅरेंट वॉज वर्किंग इन द MSC बँक, तुमचे आईवडील MSC बँकेत काम करत आहेत किंवा होते, त्यांनी यस करा, नसेल तर नो करा. पुढे आहे तुम्ही असे कुस्तीपटू आहात का, नंतर आहे
तुम्ही असे कुस्तीपटू आहात का ज्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये केले आहे आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये मातीवरील कुस्ती, ग्रीक रोमन मॅट कुस्ती आणि फ्रीस्टाईलमध्ये विविध गटांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत असेल त्यांनी यस करा, नसेल तर मग नो करा. किंवा तुम्हाला महाराष्ट्र केसरी किंवा महाराष्ट्र हिंद पुरस्कार मिळाला असेल त्यांनी यस करा. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स या ठिकाणी 3 एक्झाम सिटीज आपण सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे जन्मतारीख. आपली जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल जे काय असेल ते. पुढे आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑब्लिक सिस्टर, जुळे भाऊ किंवा बहीण असाल तर मग या ठिकाणी येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. मी इथे नो करतो आहे. पुढे आहे मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डिवोर्स, ज्युडिशियली सेपरेटेड, जे काही तुमचं स्टेटस असेल मॅरिटल स्टेटस ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर आहे वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं, लग्न झालेलं असेल तर मग या ठिकाणी स्पाऊस नेम येईल. पुढे आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा, जर सेम असेल तर सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या बॉक्समध्ये क्लिक करायचं. त्याच्यानंतर बँक डिटेल्स आहेत, अकाउंट होल्डरचं नाव पहिलं येईल या ठिकाणी, खातेदाराचं नाव, नंतर बँकेचं नाव आणि बँक शाखेचं नाव, नंतर बँक अकाउंट नंबर टाईप करायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये बँक अकाउंट नंबर टाईप करायचा आणि टाईप ऑफ अकाउंट कुठलं आहे, सेविंग आहे की करंट आहे ते सिलेक्ट करायचं. IFSC कोड आणि MICR नंबर बँकेचा टाईप करून व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आणि नंतर नेक्स्ट करायचं. पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हॅव यू पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट, तर आहे म्हणून येस करायचं. पुढे आहे हॅव यू कम्प्लिटेड इलेक्ट्रिशियन ऑब्लिक प्लंबिंग कोर्स, तर नाही आहे म्हणून मी इथं नो करतो आहे. पुढे आहे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स, जर काय असेल तर या ठिकाणी देऊ शकता. प्रेझेंटली वर्किंग असाल तर येस करा, नसेल तर नो करा, बाकीचे डिटेल्स भरून घ्या. पुढे आहे लँग्वेजेस नोन, तुम्हाला ज्या भाषांचं ज्ञान आहे त्या या ठिकाणी ॲड करा आणि रीड राईट स्पीक या बॉक्समध्ये क्लिक करत जावा. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं. व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज येईल, ओकेवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला परत एकदा चेक करायची आहे. जर काही करेक्शन करायचं असेल तर आत्ताच करून घ्यायचं. पुढे सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये काहीही बदल करता येणार नाही, त्यामुळे या ठिकाणी बॅक ऑप्शन दिसत आहे, त्या बॅकवरती क्लिक करायचं. जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करायचं आणि नंतरच आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. तर मी जी माहिती भरली ती माझ्या माहितीप्रमाणे सर्व माहिती बरोबर आहे म्हणून मी आय ॲग्री याच्यावरती क्लिक करतो आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घेतो. या ठिकाणी मेसेज येईल, तो ओकेवरती क्लिक करायचं. परत विचारेल आर यू शुअर टू कंटिन्यू, तर हो म्हणून ओकेवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. मी इथे अपलोड करून घेतलेली आहेत, प्रिव्ह्यू करून आपण चेक करू शकतो. नंतर जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत मेसेज येईल, आर यू शुअर द डेटा एंटर्ड इन इज करेक्ट ॲज नो चेंजेस ऑब्लिक एडिट ऑफ ॲप्लिकेशन विल बी अलाउड आफ्टर फायनल सबमिशन. ओकेवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला 1180 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पे व्हाया या ठिकाणी पेमेंट गेटवे सिलेक्ट करून घ्यायचा आणि जो कॅप्चा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून सबमिटवरती क्लिक करायचं. डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट, तर हो म्हणून ओकेवरती क्लिक करायचं. इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR, UPI याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. मी QRवरती क्लिक करतो आणि मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून घेतो. इथे टोटल 1180 रुपये आलेले आहेत. प्रोसीड विथ पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं.
आणि या QR वरती क्लिक करून घ्यायचं. QR या ठिकाणी हायलाईट होईल. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचा आणि इथे पेमेंट हे करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.